मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पेल्लार फाट्याजवळ 30 मार्च रोजी एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेत आढळून आला होता। या प्रकरणी मृतदेहाच्या हत्येचा तपास 12 तासात लावण्यात पेल्लार पोलिसांना मोठे यश आले आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। 30 मार्च रोजी पेल्लार येथील आंबेवाडा येथील निर्जन स्थळी एका प्लास्टिकच्या गोणीत शीर नसलेला आणि शरीरावर अनेक जखमा असलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी पेल्लार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता। शीर नसल्याने या मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते। मात्र घटनास्थळी मिळालेली माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला। या प्रकरणात मयत अशोक सिंग राजपूत आणि आरोपी दिनेश कुमार हे भागीदारीत किराणा मालाचा व्यवसाय करत होते। मात्र पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद होता। याच वादातून आरोपींनी अशोक यांची धारदार हत्याराने हत्या केली। ओळख पटवू नये म्हणून त्याचे शीर धडापासून वेगळे करून तानसा नदीत फेकून दिले होते। या प्रकरणी पोलिसांनी ड्रोन आणि फॉरेनिक्स पथकाच्या मदतीने तानसा नदीत मृताचे फेकून दिलेले शीर आणि मोबाईल शोधून काढला आहे आणि पुढील तपास केला। या हत्येप्रकरणी दिनेश कुमार प्रजापती वय 27 व त्याचा मित्र संदीप तिवारी वय 35 या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, असे परिमंडल 3 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी बोलताना सांगितले आहे। ही कारवाई पेल्लारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे शिवाजी पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे।